नमस्कार मंडळी. तर आज आपण आलेलो आहे एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आणि हॉलची पूर्ण सजावट, सुंदर वातावरण आणि सुंदर चेहरे आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही देखील या कार्यक्रमाचा नक्कीच आनंद घ्या. आणि खूप इंटरेस्टिंग हा कार्यक्रम आहे, कारण या ठिकाणी समोरच पाहता तुम्ही तर स्वागत गुलाबाचे फूल देऊन झालेलं आहे. आणि या ठिकाणी शिरापूरचा ताते इंचू आणि गोरिला यांचा सनई ताशा आणि समोर याच्यावर सुंदर अशा प्रकारे त्यांचा डान्स चालू होता. आणि सर्व लहान मुले, सर्व हॉलमध्ये आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि इतरही लोक जे येत होते ते या सुंदर क्षणाचा आनंद घेत होते. आणि खरंच ते खूपच सुंदर हॉटेल होतं. ते गोरीला खूप छान दिसत होतं. आणि त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती असणारा बुलबुट स्वामी तात्यांचं. आणि या ठिकाणी छोटंसं डेकोरेशन यांनी केलेलं होतं. छोटंसं म्हणजे खूप मोठं डेकोरेशन आहे, पण थाळी वगैरे या ठिकाणी सुंदर सजावट केली होती. आणि दुसऱ्या साईडला म्हणजे स्टेजवर जी मॉम टू बी होती तिचं फोटोशूट सुंदर अशा प्रकारे चालू होतं. आणि हळूहळू पाहुण्यांची वेळ देखील चालू होती, येत होती पाहुणे. कार्यक्रम चालू व्हायला अजून टाईम होता. आणि या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर हे सर्व त्यांचा सेटअप वगैरे लावून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जागेवर बसून घ्यायचे.
ज्या आपल्या योग्य नेत्याने तुम्हाला त्यांच्या हस्ते राणीताईंच्या हस्ते बक्षीस देणार आहोत. असं तुमच्यापैकी कुणाला वाटतंय की माझ्या साडीमध्ये सगळ्यात जास्त रंग आहे? या ज्यांना वाटतंय 4-5 जणी असतील, 10 जणी असतील, पण त्यांच्यामध्ये आपण इकडे येऊन निकाल लावू आपण आणि कलर मोजू त्यांच्या साडीचे. आहे ना मी माझा 1 2 3 एवढेच या पुढे या मावशीने काय आवडलं? मावशीने सांगा. 5 साड्या आहेत. या 5 साड्याचं पहिले बक्षीस आहे लगेच आपण राणीताई गिरीश मोडके यांच्या हस्ते त्या आपल्या भगिनीला पुन्हा गावात देणार आहोत. आता त्या लुगडं घातले त्यांनी लुगडं पण चाललं आहे तर त्यांच्या लुगड्यामध्ये किती रंग आहेत ते आपण मोजणार आहोत. त्यांच्यापेक्षा जास्त रंग आहेत माझ्या साडीत असं ज्यांना मला वाटत असेल त्यांनी पण त्या मावशींसोबत स्पर्धा करण्यासाठी पुढे या. नाव सांगा तुमचं? विमल नगरे. त्या थोडंसं मागून किती रंग आहे तुमच्या लोकांमध्ये? असं वाटतं जास्त आहे. बरं, यांच्यापेक्षा जास्त कलरफुल साडी किंवा कलरफुल नऊवारी साडी घातली असं कोणी आहे का? आजची का बिनविरोध होते का? बिनविरोध होत काय? नंतर सारखं 10 कलर शैला मामीच्या साडीमध्ये या सगळ्यांमध्ये कुणी हरलं नाही, कुणी हारलं नाही, कुणी जिंकलं नाही. साधा सोपा खेळ की आता आपल्या अंगात असलेली साडी जे बक्षीस आहे आपल्याला सगळे बक्षीस द्यायचे. त्यातले बक्षीस तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेतच, पण जे मोठं बक्षीस आहे आपल्याला द्यायचं राणीताई तुमच्या हस्ते ते बक्षीस आपल्याला द्यायचं. शिंदे परिवाराच्या वतीने त्या 5 साड्यांपैकी पहिली साडी ज्यांना मिळालेली आहे आजच्या आपल्या खेळाच्या विजेत्या त्याचं नाव सांगा. फक्त नाव सांगा जरा पूर्ण. वैष्णवी दीपक शिंदे. टाळा वाजवा जरा वैष्णवी मोहिनीसाठी. अभिनंदन. आणि कसं वाटतं? पहिले बक्षीस मिळाले, छान ते वाटणारच. तुम्ही थँक्यू बोलला म्हणतात. थँक्यू तुम्हाला आभार मानायचं, थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणतात? मला बक्षीस मिळालं तर साडी ज्यांनी घेतली त्याला म्हणा थँक्यू. बघितलं का? म्हणजे सरपंचाला ते म्हणतात
घेऊन या लगेच त्यांना आपण देऊ स्टेजवर या वरच आपण सरपंच या सरपंच नंदाताई काय मूल फिक्स उपाय जागतिक उपाय म्हणून त्याची घोषणा झालेली आहे मी अधिकाऱ्यांच्या हस्ते आणि सरपंच तुमच्या घरचं ना आम्हाला उन्हाळ्याचं बघायला पूर्ण नाव सांग. तुमचं सांगायचं त्याच्यावर म्हटलं जरा कोकण असं सांगणार किरण नाव असं कोणाचं मुलीचं माहिती बघतो किती भक्त बोलायचं कशी वाटतं कशी आम्हाला सांगावं झालं इकडे म्हणतात आम्हाला इकडे म्हणतात त्यांच्या जो बोलण्याचा या ठिकाणाचा बॉस आता आम्हाला उत्तेजनाचा डोळ्या देवाचा विषय आला त्यामुळे एक आपण जो भेटू वस्तू अजून काय असं बोलायचं असं नाही केलं की आऊ मला तुम्ही यश मिळवलं आणि अजूनही काळात त्यावेळेस दोन व्यक्ती लक्ष कळलं चलो सुरू करूया आता खेळायला सुरुवात करायची गणपती बाप्पा परत एकदा शिंदे परिवारासाठी आपण टाळ्या वाजवत जोरदार रोहणा जेवणाच्या निमित्ताने खास महिला भूमिकेसाठी आयोजित केला कार्यक्रम त्याला पुढे जाऊन दोघींना रेडी सुरू करूया विठ्ठल इकडे तुम्ही बाहेर बाहेर इकडे विठ्ठल श्रीकृष्ण श्रीकृष्ण विठ्ठल आता चुकलं की लगेच इमानदारी खाली लोक बसायचं मला माहिती आहे अखेर का पहिल्या सगळ्या इमानदार आहे त्यामुळे झालं की लगेच खाली जाते तुम्ही सुरूच नाही पुढे तुम्ही बाहेर नाही इकडे या बाहेर श्रीकृष्ण विठ्ठल जय श्रीराम हनुमान त्यांच्या सासरा म्हणते घरी नाही म्हणून काढली चहा आधी म्हणतात अर्धा तास लावी एवढा तास नाही देणार त्या खाली चलो विठ्ठल श्रीकृष्ण विठ्ठल या इमानदारीचा आवड झाला टाळ्या वाजवा झाला या वहिनीसाठी आवड झाली